नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 6व्या हप्त्याची सर्व शेतकरी बांधव जे आतुरतेने प्रतीक्षा करत आहे, तर तो हप्ता फिक्स झालेला आहे। म्हणजे नमो शेतकरी योजनेचा हप्त्याची तारीख फिक्स झालेली आहे। तर मग खरोखर नमो शेतकरीचा 6वा हप्ता नक्की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केव्हा जमा होणार आहे, किती जमा होणार आहे आणि यामध्ये काही अटी घालण्यात आलेल्या आहेत। तर मग त्या अटी कोणत्या आहेत, म्हणजे काही शेतकरी बांधव नमोच्या 6व्या हप्त्यासाठी बाद करण्यात येणार आहे। तर मग ते शेतकरी बांधव कोणते आहेत आणि कोणत्या शेतकरी बांधवांना नमोच्या 6व्या हप्त्याचा लाभ भेटणार आहे, याचबद्दल सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो, मी कविता आणि आपण पाहताय आम्ही संगमनेरकर। शेतकरी मित्रांनो, जसे की आता सध्या लाडक्या बहीण योजनेचा हप्ता हा रेग्युलर महिलांच्या खात्यामध्ये जमा होत आहे, तर त्याच पद्धतीने दुसरीकडे आपण जर पीएम किसान योजनेच्या हप्त्याचा विचार केला तर पीएमचा सुद्धा 18वा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित झालेला असून 19वा हप्ता सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित झालेला आहे। आणि ज्या पद्धतीने इथून मागे आपण पीएमच्या आणि नमोच्या हप्त्यांचा लाभ घेतलेला आहे, तर त्या पद्धतीने आपल्याला नमोचा जो हप्ता आहे 6वा, तर तो हप्ता पीएमच्या 19व्या हप्त्याबरोबर जमा व्हायला हवा होता, परंतु तो अद्याप मात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही। तर यामध्ये जे अर्थसंकल्पीय अधिवेशन अजितदादा पवार यांनी जो अर्थसंकल्प सादर केलेला आहे, तर त्या अर्थसंकल्पामध्ये नमोच्या योजनेसाठी निधीची तरतूद करण्यात येणार होती, परंतु तसं झालेलं नाही आणि त्याचमुळे हा नमोचा जो 6वा हप्ता आहे, तर तो वितरण करण्यासाठी उशीर झालेला आहे। परंतु शेतकरी मित्रांनो, आता यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी महत्त्वाची अट घातलेली आहे, ती म्हणजे ज्या शेतकरी बांधवाने नमोच्या 5 हप्त्यांचा लाभ घेतलेला आहे, परंतु 6व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहे, अशा शेतकरी बांधवांमधून काही शेतकरी बांधव बाद करण्यात येणार आहेत। तर ते शेतकरी बांधव कोणते आहेत हेही आपण जाणून घेणार आहोत। जसं की आपण म्हणजे ही जी योजना आहे, तर ती महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी आहे। त्यामुळे जे शेतकरी बांधव महाराष्ट्रातले रहिवासी आहे, म्हणजे महाराष्ट्रातले रहिवासी नाही, परंतु ते महाराष्ट्रामध्ये काही कारणास्तव स्थलांतरित झालेले आहेत, असे शेतकरी बांधव यामधून वगळण्यात येणार आहे। कारण त्यांनी नमोच्या 5 हप्त्यांचा लाभ घेतलेला आहे, परंतु 6व्या हप्त्यासाठी त्यांना वगळण्यात येणार असल्याची माहितीसुद्धा देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्वतः दिलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता नमोचा जो 6वा हप्ता आहे, तर तो ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा होणार आहे, तर तो नक्की केव्हा जमा होणार आहे, तर 31 मार्च पूर्वी सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या 6व्या हप्त्याचे प्रत्येकी 2000 रुपये जमा होणार आहे। कारण आपण सोशल मीडियावरती ऐकत होतो की नमोचा जो 6वा हप्ता आहे, तर तो प्रत्येकी 3000 रुपये जमा होणार आहे, परंतु अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये नमो किसान महासन्मान निधी योजनेबद्दल कुठल्याही प्रकारची तरतूद करण्यात आली नाही आणि त्यामुळे जो रेग्युलर आपण 2000 रुपयांचा हप्ता किंवा लाभ घेत आहोत, तर त्याच पद्धतीने आता सुद्धा नमोच्या 6व्या हप्त्याचा लाभ आपल्याला भेटणार आहे, तोही प्रत्येकी 2000 रुपये। तर शेतकरी मित्रांनो, जे शेतकरी बांधव यासाठी पात्र ठरणार आहे, म्हणजे जे महाराष्ट्रातील रहिवासी आहेत, अशा सर्व शेतकरी बांधवांना नमोच्या 6व्या हप्त्याचे 2000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये 31 मार्च पूर्वी जमा केले जातील। परंतु यासाठी तुम्हाला तुमची KYC कंप्लीट असणं आवश्यक आहे, तुमचं आधार हे बँकेला लिंक असणं आवश्यक आहे, त्यानंतर तुमचे जे काही लँड शेडिंगचा प्रॉब्लेम आहे, तो देखील तुमचा येस असणं आवश्यक आहे। या तिन्ही गोष्टीतून एक जरी गोष्ट तुमची नो असेल, तरीसुद्धा तुम्ही येणाऱ्या नमोच्या 6व्या हप्त्यापासून वंचित राहू शकता। त्यामुळे तुम्ही तुमच्या pmkisan.government.in या संकेतस्थळावरती जायचं आहे, तेथे तुमचं स्टेटस चेक करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 6व्या हप्त्यापासून वंचित राहावं लागणार नाही। तर शेतकरी मित्रांनो, ही होती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 6व्या हप्त्याबद्दलची महत्त्वपूर्ण अपडेट। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण अपडेटसोबत। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।